गुड मॉर्निंग मंडळी, नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आता आम्ही पोचलो मुंबईमध्ये. तेव्हा बॅगे घेऊन आणि आधी पहिली तिकीट काढू जातो. बघू शकतात सकाळचे 5:30. हां, पण गर्दी काय इकडे कायमची आहे. आता तिकीटची लाईन दाखवते तुमका, तरी पण ना लोक असतलीच. बघा सकाळी सकाळी तिकीट काउंटरला लोक असत. बघा तिकीट काढून आपला झालेला. लोकांची गर्दी मात्र तुम्ही बघू शकतात. सकाळी सकाळी 5 वाजतील तरी तीच धावपळ. त्याच्यात काय बदल नाही. चल आहे माझ्याकडे. सकाळी सकाळी सुद्धा ट्रेन भरलेली आहे ना. तर आता आम्ही पोचलो शिव स्टेशन्सला आणि आता आपण जाणार आहोत हे का कॅमेरा गल्लीत. आता आराम करतलो, झोपतलो थोडा वेळ, फ्रेश होऊन नंतर कॅमेरा गल्लीत जातलो. दाखवते तुमका पुढचे व्हिडिओ. तर असेच आमच्यासोबत कंटिन्यू राहा तुम्ही. तर गुड मॉर्निंग मंडळी, आमची सकाळ झालेली आहे दोघांची. नाश्ता वगैरे करून झालो घराकडनंच आणि आता आम्ही निघालो CSTच्या दिशेने. ट्रेन पकडतलो इकडनं, डायरेक्ट ट्रेन आहे. 1 तासाचा प्रवास आहे. त्याच्यानंतर तुमका कॅमेरा गल्ली आणि तिकडचे कॅमेरे दाखवतो आहे. चला तर मग या. हे बघा इथं रस्त्यावर धूळ खात पडलेली गाडी भरपूर आहे. हवी तर हीच घेऊन जाऊया. चला बघा ट्रेन येते ती, लोक बघा कसली भरपूर सुरू होती. हो जाऊ. आम्ही चाललो आता तिकीट काउंटरकडे तिकीट काढू. गर्दीच गर्दी आहे. हे बघा आता CST स्टेशनला पोहोचा गेलो आम्ही. त्यांच्या आधी आमची ट्रेन चालली. प्रज्ञा बसला आरामात आणि लास्ट स्टेशन असल्यामुळे आधी गर्दी कमी झाली, नाहीतर बऱ्यापैकी गर्दी होती. त्याच्यामुळे आमचा व्हिडिओ काय काढू गावाक नाही. आता पोचतो आणि इकडनं 2 मिनिटावर चालत गेलं की आमची कॅमेरा गल्ली आहे. तर आता आम्ही CST उतरलेलो आहोत दोघा आणि इकडनं जातो आहो कॅमेरा गल्लीत. वरचं फॅन बघू शकताय, भरपूर मोठं फॅन आहे. बाहेर सगळ्यांना वारू येतात. नाहीतर गर्दी बाबा भरपूर गर्दी आहे. आणि हे कधी या तुमका गर्दी गावतील आणि 5 नंतर जर ट्रेनला बसा कधी येऊच नको. हे बघा गर्दी आता. आणि इकडनं आम्ही चालत जातो आता आमच्या कॅमेरा गल्लीत. कडे हा यांचा तिकीट काउंटर एकदम. स्टेशन ह्या बघण्यासारख्या सुंदर स्टेशन आहे, सगळ्यात माझ्या आवडीचं. मुंबईत किड्या मुंग्यासारखीची लोक चलत राहतली. या गेटने आपण जाऊया बाहेर. मी तिकीट काउंटर आहे. मी तिकीट कट लाईन बघू शकता तिकीट काउंटरांची. या बघा CST स्टेशन. त्याच्या बाजू काय ती नगरपालिका आणि तिकडनं इकडे समोर इलाज काय तुमका या अकबर ट्रॅव्हल्स दिसतला. तिकडनं सरळ गेलास की तुम्ही जाताला ह्याच्यात आपल्या कॅमेरा गल्लीमध्ये. तर तुमका आता स्टार्टिंगलाच दिसतील ते अकबर ट्रॅव्हल खालते. वेगवेगळे कॅमेरावाले बसलेले असतले. लिंबू सरबत. हे सगळे जुने तेव्हाचे बिल्डिंग्स आहेत. एकदम छान वाटतात बघू. बघा पहिलीच सुरुवात झाली आहे. बघा दुकानं वाटून दिसतात. या गल्लीतनं सरळ जायचं त्या अकबर ट्रॅव्हलकडनं.
काही छोटी छोटी गल्ली येतील तिकडनं राईट मारून मेन शॉप मग सुरू होतली तुमका. बघा आता सर कॅमेऱ्याची दुकानं फोटे सुरूच झालेली आहेत. बघा त्या आतमध्ये गल्लीत जाशात ती सगळी तुमका कॅमेऱ्याचीच दुकानं गावतली. हे असत ते हडे रिपेअरवाले आहात, विकणारे पुढे आहात. रिपेअरिंगवाले आहात. पुढे असत आपली बॅगची दुकानं आहात. पुढे 2 हत्ती यांची तुम्ही रील बघल्यावर असताना एकदम फेमस बॅग झोन मॅग झोन. आणि ही बॅगवाली दुकानं आपली रोजची. तर आता आम्ही इलो सगळं बाहेर पडलो. आमचा मित्र गावलो प्रथमेश गावलो. तर झालं आमचं जेवणाचं टाईम. तर म्हटलं आम्ही जरा जेवण करून जाऊया. चाललो आता बर्गर किंगमध्ये. नाच जाऊया नाही रे, गाडी नाही तसे पटापट शोधत एकदा बर्गर किंग गावलो. वेगवेगळे ॲरो करून ठेवले आणि सगळीकडे आमका झालं त्रास शोधत. फायनली पोचलो. ए हो बघ वेळ येईल. चल आता आमची ऑर्डर येतली आहे. सोबत आमच्या प्रथमेश आणि प्रज्ञा. तुला प्रज्ञा पेरी पेरी फ्राईज बनवता. कर तुझा काय त्या सगळे बनवते का विचारून बने. एकच टाक ना मग 2 ह्याच्यात. वाटलं तर मग ॲडिशनल करूया. मग 2 एकदम घे. मग एक बस. वाटलं तर तुम्ही ॲडिशनल करा, मी काढते प्राईस वेगळे. मुंबई दिल्यावर जरा जेवचेच प्रॉब्लेम होतात. त्यामुळे बर्गर किंगमध्ये यावंचा लागता. पेरी पेरी फ्राईज करता. चालेल चला मग सुरुवात करतो. तुम्ही सुद्धा या. त्या पुढच्यांना विचार. आम्ही अख्खा जाऊचा असा आता भुलेश्वरला शिपी स्टँड सर्कलसाठी आम्ही या शोधतो आहो. नाही म्हणतात बघूया पुढे. चल शिपी स्टँड सर्कलला जाऊ. सगळे नाही म्हणतात टॅक्सीवाले. पुढे पोलीस होत वाटतं पण नाही थांबायचे ते. अडेच गावले तर पुढे पोलीस होत. बघूया आता. प्रथमेश आणि गेलो आता. चल आता आम्ही इलो भुलेश्वरमध्ये. तेव्हा कबुतरा कितकी आहेत आणि हडे काय म्हणतात का सगळा मार्केटच मार्केट आहे लेडीजसाठी. संक्रांत जवळ इल्यामुळे प्रज्ञा काय काय घ्यायचा होता त्याच्यासाठी आम्ही इलेलो. जरा वेळ फिरतलो आणि जातलो. जास्त वेळ काय थांबत राहायचं नाही हो. जाता जाता म्हटलं मकर संक्रांतीचा एक शूट करूचा. मांजावाले दिसले. म्हटलं मांजा बिंजा घेऊन जाऊया. पतंग असत 12 तार मांजा खूप काय काय असा. भुलेश्वरला येईल का तुमका गावतलं नाही. आता आमका तिथे बघा त्याच्यात मांजा भरून देतात. बियाकच झाला मॅडम कसली आराडकच बघे को. त्या त्यांच्यानी मशीन लायला नाही लावून ते भरून देतात. मॅडम बसले हां तो करू होतो मशीन पण मशीन झाली आहे त्याची खराब काहीतरी चालू जाणं. हां आता हँडेड करता. आमची मॅडम वाट बघून कंटाळले. पाहिलं मशीन बंद. हातान मारता तो का
टकाटक साडी लागलेले काय आला पुरा बंडल घेता मशीन बंद आली त्याच्यामुळे मॅन्युअली जाता भरूचा लागता त्या कामाक लागले बघा मॅन्युअली भरतात हा हे बघा हे लहान लहान पतंग घेऊन जातात आणि त्याची पूजा केली जाता हाँ एक आ रही सॉरी 110 मुद्दल विश्वास करो आज 40 वाला हमें 63 दिया एकदम मुद्दल त्यांच्यानी घेतली आहेत आपल्याकडेही पद्धत नाही त्यांच्या त्या साईड ते बऱ्यापैकी करतात बघा आता घे दा घे खायचं आता ये 200 रुपया 200 रुपया 200 रुपया 200 रुपया बोलो तेव्हा मांजा एक आम्ही घेतलो शूटसाठी आलं नको चल नको तर काहीतरी बारीक पोरांसारख्या घेत राहून आता आम्ही मरीन लाईन्सला पोचलेलो आहो तो बघा ही एक गाडी बघा एकदम भारी आहे रत्नाकडे बसला पहिल्यांदा मरीन लाईन्स बघू गेला म्हटलं बघून घे बऱ्यापैकी गर्दी आहे बघा बस हो गया विंटेज कारचा फॅन्स क्लब बघा मगासपासून बरेच जण येतात गाडी बघून जातात गाडी बघू शकतात अर्टिगापेक्षा बऱ्यापैकी लांब आहे येणारं जाणारं फक्त गाडीत बघतात बघल्याने काय काम नाही ते बघा तिकडे ते बघा जरा आता फिरतो आहो मरीन लाईन्सला सनसेटची लाईट बघा कसली येईल या प्रयत्नाच्या चेहऱ्यावर हा सनसेटची लाईट मस्त फोटोशूटसाठी एक नंबर आहे पण गर्दी जरा जास्त असतात त्यामुळे फोटोशूट होऊ शकणार नाही लाईट मात्र एकदम छान आहे फोटोग्राफरसाठी हे बघा व्ह्यू बघू शकतात तुम्ही एवढे कसे वाटतात ते जबरदस्त एकदम गर्दी मात्र तेवढीच आहे जबरदस्त मगाशी जुनी गाडी ती अजून काय चालू होणार नाही पेट्रोल संपलेला रोल्स रॉयल्स आहे ती जुन्यातली तुका व्हायता घे ना आता आम्ही इलो गिरगाव चौपाटीर प्रयत्न गोळो खाता आणि ऑर्डर दिता बघूया काय दिता सनसेट बघू गेलो आम्ही अजून एक थोडा सनसेट होतो काय ते सांग बघा सनसेट होता मस्त ही फ्रेम बघा फोटोग्राफीसाठी कशी वाटतं चाय चालू आहे नको नाही रे चटई असतात बसाक फुकट नाही पैसे देऊ आहे गर्दी बघा सगळीकडे गर्दी असेल चटे काय तो लब होता ना तो बघ थांब जरा बघा मस्त सनसेट होता
गर्दी मात्र जोरदार आहे. त्यांचा तो बोटिंग क्लब हा तिकडे. म्हणजे बसा चटई देतात, 30 रुपये घेतात चटईचे. वेळेचा लिमिट काय नाही, तुम्ही कधी टाकून जावा. तर सनसेट बघू शकतात. आपण होय तर टाइम लॅप्स लावू शकतो. लावूया जरा आणि व्हिडिओ ॲड करतोय. गेला गेला तो पतंग बघ कसलं उडे. बरीच लोक आडे येतात. फॉरेनर इथे आहोत. इथे बघा चटई घेऊन फिरतात. हे का बोला इथं हो बघा. भले मग भाग मार कैरी. आता सनसेट झालेला. तर मग मंडळी आमचा झालेला सगळा फिरून मुंबईतला आपला काम पण झाला कॅमेरा गल्लीतला. आणि प्रयत्न मरीन लाईन्स बघूची होती ती पण बघून झाली. गिरगाव चौपाटी पण फिरान झाली. कसं वाटलं आमचा आजचा ब्लॉग आमका सांगा. आणि आमका लाईक शेअर आणि कमेंट करा विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओत. थँक्यू.